नमस्कार भावांनो, प्रो कबड्डी सीझन 10च्या मॅच नंबर 32 आणि 33 या दोन्ही मॅचेस झालेल्या आहेत। तर या मॅच नंतर पॉइंट्स टेबल मध्ये काय काय चेंजेस झाला आहे ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघून घेऊया। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर मॅच नंबर 32 ही होती जयपूर पिंक पॅन्थर्स आणि यूपी योद्धा यांच्यामध्ये। तर ती मॅच जयपूरने एकूण 17 पॉइंटच्या लीडने जिंकली आहे। या मॅच मध्ये जयपूर करून अर्जुन देसवाल याने एकूण 12 रेड पॉइंट आणि 1 टॅकल पॉइंट घेतला आहे। नंतर रेजा मिग्रानी याने एकूण 4 टॅकल पॉइंट घेतले आहेत। सुनील कुमारने 3 टॅकल पॉइंट, लकी शर्मा याने 3 टॅकल पॉइंट, अभिनेश केएस याने 3 टॅकल पॉइंट घेतले आहेत। आणि यूपी योद्धाकडून प्रदीप नरवाल याने 6 रेड पॉइंट, गुरदीप सांगवारने 3 टॅकल पॉइंट, नितेश कुमार याने 3 टॅकल पॉइंट घेतले आहेत। आणि ही मॅच अशी जयपूर पिंक पॅन्थर्सने जिंकली आहे। दुसरी मॅच होती ती म्हणजे पुणेरी पलटण आणि बेंगळुरू बुल्स यांच्यामध्ये। पुणेरी पलटणची ही त्यांच्या होम लेग मध्ये शेवटची मॅच होती आणि ती मॅच म्हणजे पुणेरी पलटणने खूपच मोठी अर्जित केली आहे। एकूण बेंगळुरू बुल्सला पुणेने 25 पॉइंटच्या मोठ्या लीडने हरवला आहे। फायनल स्कोर लाईन असा होता, पुणे 43 आणि बेंगळुरू बुल्स फक्त 18 पॉइंट होते। याच्यामध्ये पुणेकडून मोहम्मद रजा सादलू याने एकूण 7 टॅकल पॉइंट आणि 1 रेड पॉइंट घेतला। मोहित गोयत याने 7 रेड पॉइंट 1 टॅकल पॉइंट घेतला। गुरव खत्रीने 4 टॅकल पॉइंट घेतले। असलम इनामदारने 5 रेड पॉइंट आणि 1 टॅकल पॉइंट घेतला। अविनेश नटराजनने 3 टॅकल पॉइंट घेतले। बेंगळुरू बुल्स कडून रोहित कुमार याने 1 रेड पॉइंट आणि 5 टॅकल पॉइंट घेतले आणि विकास कंडोला याने 4 रेड पॉइंट आणि 1 टॅकल पॉइंट घेतला। असं एकूण दुसरी मॅच झाली, त्याच्यावर पुणे ही जिंकली आहे। या मॅच नंतर पॉइंट टेबल मध्ये सुद्धा चेंजेस झाला आहे। चला तर पॉइंट टेबल कडे वळूया। तर नंबर 1 वर आहे ती म्हणजे पुणेरी पलटणने एकूण 6 मॅचेस केल्या आहेत, त्याच्यामधल्या 5 जिंकल्या आणि फक्त एकच मॅच हारली आहे, म्हणून पुणेकडे एकूण 26 पॉइंट आहेत। नंबर 2 वर येते ती म्हणजे बेंगॉल वॉरियर्सने सुद्धा 6 मॅचेस केल्या आहेत। ती 3 मॅच जिंकली आहे, एकच मॅच हारली आहे आणि 2 मॅचेस टाय आहेत, म्हणून त्यांच्याकडे 21 पॉइंट आहेत। नंबर 3 वर आता जयपूर आले आहे। जयपूरने 6 मॅचेस केल्या आहेत, 6 पैकी 3 जिंकली, 2 हारली आणि 1 मॅच टाय आहे, म्हणून त्यांच्याकडे 20 पॉइंट आहेत। नंबर 4 वर हरियाणा आले आहे। हरियाणाने 5 मॅचेस केल्या आहेत, त्याच्यामधल्या 4 जिंकल्या आणि फक्त एकच हारली आहे, म्हणून त्यांच्याकडे 20 पॉइंट आहेत। नंबर 5 वर येते ती म्हणजे गुजरात जायंट्स। गुजरातने सुद्धा 6 मॅचेस केल्या आहेत, त्याच्यामधल्या 3 जिंकल्या आणि 3 हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे 18 पॉइंट आहेत। नंबर 6 वर येते ती म्हणजे यू मुंबाने फक्त 5 मॅचेस केल्या आहेत, त्याच्यामधल्या 3 जिंकल्या आणि 2 हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे 16 पॉइंट आहेत। नंबर 7 वर ही यूपी योद्धा आहे। यूपी योद्धाने 6 मॅचेस केल्या आहेत, त्याच्यामधल्या 2 जिंकल्या आणि 3 हारल्या आहेत आणि 1 मॅच ही टाय आहे, म्हणून त्यांच्याकडे 15 पॉइंट आहेत। नंबर 8 वर ही बेंगळुरू बुल्स आहे। बेंगळुरूने एकूण 7 मॅचेस केल्या आहेत, 7 मधल्या फक्त 2च मॅचेस जिंकल्या आहेत आणि 5 मॅच हारले आहे, म्हणून त्यांच्याकडे एकूण 14 पॉइंट आहेत। 9 नंबरवर पटना पायरेट्स आहे। पटना एकूण 5 मॅचेस केली आहे, त्याच्यामधल्या 2 जिंकल्या आणि 3 हारली आहे, म्हणून त्यांच्याकडे 12 पॉइंट आहेत। नंबर 10 वर येते ती म्हणजे दबंग दिल्लीने 5 मॅचेस केल्या आहेत, त्याच्यामधल्या 2 जिंकली आणि 3 हारली आहे, म्हणून त्यांच्याकडे सुद्धा 12 पॉइंट आहेत। 11 नंबरवर तमिल थलाइवास आहे। तमिल थलाइवासने 4 मॅचेस केल्या, त्याच्यामधल्या 2 जिंकल्या आणि 2 हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे 10 पॉइंट आहेत। आणि शेवटच्या नंबरवर अजून सुद्धा तेलुगू टायटन्स आहे। तेलुगूने एकूण 5 मॅचेस केल्या आणि 5च्या 5 हारली आहे, म्हणून त्यांच्याकडे फक्त 2 पॉइंट आहेत। तर असा एकूण पॉइंट टेबल होता, याच्यामध्ये एवढे चेंजेस झाले होते। तर आपल्या चॅनलवर आता IPL रिलेटेड सुद्धा व्हिडिओ येत आहे। तुम्हाला बाजूला IPLचा एक व्हिडिओ दिसत असेल, कोणत्या खेळाडूला कोणत्या टीमने घेतले आहे ती मी या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर त्या व्हिडिओवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि प्रो कबड्डी रिलेटेड व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।